दादा अर्जुन कुमावत बोलतोय. गणपूर शिवार 1.5 एकर मध्ये बाजरी लावली, पुरी झोपलेली गेली आहे. हो, तर सरकारनं नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. किती खर्च आला होता, काय उत्पन्न होणार? खर्च आलाय तिला 25,000 रुपये खर्च आलेला आहे. आता बघून घ्या तुम्ही, सगळी झोपलेली आहे बाजरी. किती दिवसानंतर काढणीला आलेली होती? काढणीला आली ती 15 दिवसात आली असते काढायला, पण पुरी गेली ती पाण्या वाचून. किती नुकसान झालं? नुकसान तरी 50-60 हजार नुकसान झालेलं आहे. काय मागणी होईल? मागणी द्यावा सरकारनं, आता भरपाई करून द्यावा. 10 दिवसांच्या अंतरामध्ये खरं तर दुसऱ्यांदा जळगाव जिल्ह्याला या ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढलेलं आहे. आपण सध्या चाळीसगाव तालुक्यातील या गणपूर शिवारामध्ये उभे आहोत. आपण बघू शकतो की काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे या ठिकाणी बाजरी पिकाचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. खरं तर संपूर्ण बाजरी पीक या ठिकाणी जमीनदोस्त झालेलं आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घात जो आहे तो पुन्हा एकदा या ठिकाणी निसर्गाने हिरावून नेलेला आहे. खरं तर रात्री या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यासह या ठिकाणी पाऊस झाला आणि या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. मका असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, गहू असेल, त्याचबरोबर इत्यादी फळबागा असतील, या संपूर्ण पिकांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. आणि खरं तर पंचनामे करून त्वरित मदत द्यावी अशीच मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे. खेमचंद कुमावत, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.